हे काय काय नाव काय असेल रे? डायनोसॉरचं नाव काय असेल? काय असेल? मला वाटतं ह्याचं नाव हे असेल गगनचुंबी. गगनचुंबी उंचे. नाही, गगनचुंबी वाटत नाही. तिचं नाव गगन वाटत नाही. डीटवर आलं तू. काय ऑर्डर काय देणार? पास्ता किंवा पिझ्झा, बर्गर असलं काहीतरी इंग्लिश पदार्थ मागवणार भाई. आणि प्यायला हे कोल्ड कॉफी वगैरे. 1,500-2,000चं बिल व्हायलाच पाहिजे. आणि हा काय मागेल माहितीये का? हा घाबरला असणार ना की बिल वाढायला नको, अजून पैसे वाचवतो. म्हणणार मी मागवतो साधं एक ऍपल ज्यूस किंवा नाही त्याहून बेसिक एक लिंबू पाणी वगैरे. आनंदीची मजा करू. आनंदी ऑर्डर घ्यायला ये. हा पटकन ये. काय करतेस? हो हो. जर आमचा आज स्टँडिंग ऑर्डर डे आहे, त्यामुळे तुम्हाला उभं राहून ऑर्डर घ्यायला लागेल. सर ऑर्डर जलकण शिवाजी. काय घेणारस? पास्ता झाले. एक पास्ता. पास्ता कसं? पास्ता किती? 125. आणि लिंबू सरबत? 10 रुपये. एक लिंबू सरबत. ओके सर. एक पास्ता आणि एक लिंबू सरबत. ऐकवाली का ऑर्डर वरनं दिली? या मुलीचं नाव काय असेल? मुलीचं मला वाटतं तिचं नाव हे असेल पूजा. हा ती सांगताना सांगेल हाय आय एम पूजा जलाजो पूजा. आणि सोशल मीडियावर तिचं नाव असेल प्रिडी पू किंवा पचाख पूजा. हाय एम पूजा. आय एम विथ द डायनोसॉर पूजा. पण मुलाचं नाव काय सांग ना सिरियसली. गगनचुंबी शक्य नाही. मी सांगतो ना भाई. भाई त्याचं नाव ना राहुल किंवा रोहन किंवा मैं आ गया माँ मैं रोहित हूँ. चल 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 बघूया काय नाव आहे तुझं. कसं विचारायचं? एक्सक्यूज मी सर. कॉंग्रॅच्युलेशन. आमच्याकडे आज एक स्पेशल ऑफर आहे. तुम्ही उभं राहून तुमचं नाव सांगायचंय. तुम्ही तुमचं नाव सांगितल्यानंतर जर ते आमच्या लिस्ट मधलं नाव असेल तर आम्ही तुम्हाला 2 महिन्यांनी जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा हॉटेलमध्ये याल तेव्हा कॉम्प्लिमेंटरी डिनर देणार आहोत. सो नाव काय आहे तुमचं? हाय आय एम पूजा. सर तुमचं नाव काय? हाय आय एम रोहित. सॉरी सर, एक्साइटमेंट आनंद तुम्हाला डिनर मिळणार त्याचं. सर तुम्ही खूप मस्त नाव आहे सर तुमचं. सर ग्रेट सर. म्हणजे तुम्ही चांगल्या नावाची हाईट गाठली आहे. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. तुम्ही पण गाठू शकता मॅडम नंतर. अजून वेळ आहे. व्हेरी गुड. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.